महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. शनी अमावस्या, नारंगी रुमाल, बैलगाडी आणि भोंदू बाबाचा खुनी खेळ. धुळ्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. शिरपूर येथील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच अवघ्या 24 तासांत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आणखी एक धक्कादायक दुहेरी हत्याकांड समोर आले आहे. शनी अमावस्येच्या रात्री एका भोंदू बाबाने एका विवाहित महिलेसह तिच्या मित्राचा क्रूरपणे खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी संशयित भोंदू बाबा योगेश उर्फ भैया खैरनार याला अटक केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वर्धाने भडगाव टेंभे फाट्याजवळ जयश्री काकुस्ते या विवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. जयश्री एका खासगी फायनान्स कंपनीत डेली कलेक्शनचे काम करत होती. तिचा मृतदेह रस्त्याशेजारी आढळला तेव्हा तिच्या अंगावर दुचाकी टाकलेली होती आणि तोंड रुमालाने बांधलेले होते. सुरुवातीला हा रस्ते अपघात असावा असा अंदाज होता, मात्र घटनास्थळी जयश्रीचा मोबाईल आणि पर्स सुरक्षित असल्याने लुटीचा हेतू नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता जयश्री ही जैताने शिवारातील एका भोंदूकडे पूजेसाठी गेली असल्याची माहिती मिळाली. हा भोंदू बाबा स्वतःला महाराज म्हणवून मठात भविष्य सांगण्याचे काम करत होता. शनी अमावस्येच्या रात्री जयश्री आणि तिचा मित्र अक्षय सोनवणे हे दोघे पूजा करण्यासाठी भोंदू योगेश खैरनार याच्या आश्रमात गेले होते. मात्र पूजेनंतर ते घरी परतलेच नाहीत. पोलिसांच्या चौकशीत भोंदू देत आपला गुन्हा कबूल केला. पूजेनंतर जयश्रीला घरी सोडण्यासाठी जात असताना भोंदू योगेश खैरनार याने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. जयश्रीने याला कडारून प्रतिकार केला आणि किंकाळ्या मारल्या. आपले बिंग फुटू नये म्हणून नराधम भोंदूने तिचा गळा आवळून खून केला. जयश्री सोबत आलेल्या अक्षय सोनवणे याच्यामुळे आपले कृत्य समोर येईल या भीतीने भोंदू योगेश खैरनारने अक्षयच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचाही निर्घुणपणे खून केला. हत्याकांड घडवल्यानंतर भोंदू खैरनारने पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अक्षयचा मृतदेह नेण्यासाठी त्याने बैलगाडीचा वापर केला आणि आश्रमाजवळच्या उभा नारडी जंगलात तो दफन केला. पोलिसांनी जंगलात शोध घेतला असता त्यांना मृतदेह दफन केलेल्या जागी बैलगाडीच्या चाकांची निशाण आढळून आली. अक्षयच्या मृतदेहाशेजारीच पोलिसांना एक नारंगी रुमाल सापडला, जो या हत्याकांड सोडवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दुवा ठरला. पोलिसांनी गुन्हे अन्वेषण शाखेच्या श्वानांची मदत घेतली. श्वानाला या नारंगी रुमालाचा वास देण्यात आला. त्यानंतर या श्वानाने माग काढत थेट भोंदू बाबा योगेश खैरनार याच्या आश्रमात धडक मारली. पोलिसांनी तातडीने भोंदू बाबाला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वेगवेगळ्या कहाण्या सांगत होता, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. भोंदू खरातच्या लैंगिक प्रकरणानंतर आता भोंदू खैरनारने केलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी योगेश खैरनार याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आता या घटनेचा वेगवेगळ्या अँगलने अधिक तपास करत आहेत. आज दिनांक 16 मे 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली. त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती. यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले. त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले. तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले. तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली. त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला. सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला. सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून
पुढील तपास मयूर भांबरे प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे।